केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलं, त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारे नव्या कायद्यातील ज्या सर्व बाबी आहेत की नवीन नियुक्त्या करणं काउन्सिल वक्फ कायद्याच्या अंतर्गत असलेल्या परिषदेवर आणि विविध राज्यातील बोर्डांवर, तर त्या नियुक्त्या सुद्धा होणार नाहीत आणि त्यासोबत ज्या वक्फ बाय युजर ऑलरेडी डिक्लेअर केल्या गेलेल्या आहेत तर त्या डिनोटिफाय करणार नाही कलेक्टर. म्हणजे एक प्रकारे पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या नव्या कायद्याच्या अंतर्गत कुठल्याही कार्यवाहीला स्थगिती दिलेली आहे. परंतु जे दुसरे मुद्दे आहेत की ज्यामध्ये सरकारसोबत असलेले डिस्प्यूट आहे किंवा ज्या ठिकाणी सरकारच्या जागांचा आणि वक्फचा डिस्प्यूट आहे तर ते कंटिन्यू राहतील. परंतु सध्याच्या नवीन सगळ्या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी ही पुढच्या सुनावणीपर्यंत होणार नाही नियुक्त्या किंवा हिअरिंगच्या संदर्भात. सोमेश, कोर्टाने असाही सवाल केला होता की हिंदू धर्मियांच्या समित्यांवरती मुस्लिमांना घेणार का? या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा रोख नेमका कसा आहे? नक्कीच कसं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळे अकॅडमिक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामध्ये ते वादविवादातील एखादा स्कोर किंवा एखादा पॉइंट मारण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे न पाहता कोर्ट वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतं. त्यावेळी त्यातले जे वेगवेगळे अकॅडमिक अँगल आहेत की ते करायचे असतात आणि त्यामुळे कोर्टाने काल एक प्रश्न उपस्थित केला होता की हिंदूंच्या मंदिरांवर अशा प्रकारे मुस्लिम अपॉइंट होऊ शकतात का किंवा झालेले आहेत का. त्यासोबत त्याचं कारण असं होतं की अनुच्छेद 25चा आधार हा याचिकाकर्त्यांनी घेतला होता आणि अनुच्छेद 25चा कॅरेक्टर हे सेक्युलर आहे, तो हिंदू धर्माला सुद्धा लागू होतो, मुस्लिम धर्माला सुद्धा लागू होतो. तर त्या अनुषंगाने कोर्टाने मग हा एक अकॅडमिक प्रश्न उपस्थित केला होता की अशा प्रकारे करण्याची सध्या प्रोसिजर काय आहे किंवा केलं जाऊ शकतं का. त्यामुळे कोर्टाचा त्यावरून त्यांनी कुठल्या स्वरूपाचा अर्थ काढला किंवा निष्कर्ष मांडला असं नाहीये. परंतु जनरली कोर्टामध्ये जसं आपल्याला आठवतंय राम मंदिरावरील याचिकेदरम्यान कोर्टाने एक प्रश्न उपस्थित केला होता की रामाचे कोणते वंशज आता उपस्थित आहेत का. तर त्याचाही अर्थ सर्वसामान्यांनी वेगळ्या दृष्टीने घेतला. पण कोर्ट एक त्यांच्या अकॅडमिक प्रोसेसचा भाग म्हणून असे वेगवेगळे अँगल एक्सप्लोर करत असतं सुनावणी दरम्यान. तर त्या अनुषंगाने तो प्रश्न उपस्थित केला गेला होता. सध्या जी नवीन जी सध्याची जी ऑर्डर आहे कोर्टाची ती असं म्हणते की सध्या ज्या नोटिफाय केलेल्या जागा आहेत वक्फ बाय युजर म्हणजे वापरकर्त्यांनी वापर केला आणि त्यानुसार त्या वक्फ म्हणून डिक्लेअर झाल्या, तर त्या प्रॉपर्टीच्या कोणत्याही स्वरूपाच्या अधिसूचना केलेल्या प्रॉपर्टीचं डिनोटिफिकेशन होणार नाही, कलेक्टर ते करणार नाही. आणि दुसरं त्यांनी म्हटलंय की जे वक्फ कौन्सिल आणि बोर्ड याच्या संदर्भातले जे गठन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे कायद्यात, तर ती तरतुदीवर आम्ही स्टे आणत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला 5 वर्ष इस्लाम प्रॅक्टिस करत असलेला माणूस पाहिजे वक्फ डिक्लेअर करण्यासाठी. इतर ज्या नवीन तरतुदी आहेत कायद्यातल्या त्यावर कुठल्याही प्रकारचा स्टे हा कोर्टाने दिलेला नाहीये. सध्या 7 दिवस कोणत्या नवीन सुनावण्या होणार नाहीत आणि नियुक्त्या होणार नाहीत जोपर्यंत केंद्र सरकार त्यांचं म्हणणं कोर्टासमोर सादर करते तोपर्यंत, असं त्यांनी म्हटलंय. आणि ही केंद्र सरकारने भूमिका मांडली. त्याला फक्त कोर्टाने म्हटलंय की केंद्र सरकारनेच आम्हाला असं आश्वस्त केलेलं आहे की आम्ही अशा स्वरूपाच्या कोणत्या नव्या नियुक्त्या करणार नाहीये पुढच्या आमचं म्हणणं तुमच्या कोर्टापुढे मांडण्यापर्यंत. त्यामुळे कोर्ट असं म्हणणार आहे की ठीक आहे, म्हणजे आम्ही तुमचं जे म्हणणं आहे तेच आम्ही रेकॉर्डवर घेतो आणि हेच आम्ही इंट्रीम ऑर्डर करतो म्हणून. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वक्फ कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश अगदी थोड्याच वेळात येणार आहे. 3 मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश अपेक्षित आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितलेली आहे आणि जोपर्यंत केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवा असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. वक्फ संदर्भात फार मोठे बदल आता आम्हाला नकोत असं देखील कोर्टानं म्हटलं.